तुम्ही अनेकदा विवाहाच्या विरोधात बोलला आहात. कशाच्या? विवाहाच्या. विनाशाच्या? विवाह. दोन लोकांना एकत्र राहायचंय, त्यात हे बाकीचे इतके सगळे कुठून मध्ये घुसले? आणि दुसरं काही ज्ञान असो वा नसो, वयाच्या 18व्या वर्षापासून मला इतकं तरी समजलं होतं की जावई वगैरे सारखं तर काही असूच शकत नाही. एकतर भारताची मोठी समस्या ही आहे की इथं मुलगा मुलगी एकमेकांना स्पर्श करणं तर सोडाच, नीट बघू सुद्धा शकत नाहीत जर त्यांचं लग्न लावून दिलं नाही तर. म्हणूनच घाई असते, कारण आतून तर सगळं बुलबुल होतच असतं आणि ते मिटवण्याचा एकच मार्ग असतो की आता एकदम टोकाचं पाऊल उचलून टाका, लग्नच लावून द्या. अरे इतकं टोकाचं पाऊल कशाला घ्यायचंय? डेटिंग कर ना. एका मुलाने आणि मुलीने शांतपणे एकत्र बसून बोलण्यात काय वाईट आहे? हे बघा, हा अनाचाराला प्रोत्साहन देतोय. अशाने तर सगळी मुलं मुली व्यभिचार करतील. पाश्चिमात्य देशात बघितलंय का की टीनेज प्रेग्नन्सी किती असते? पाश्चिमात्य देशांची निंदा भारतात फक्त तेच लोक करतात ज्यांना तिकडचे लोक कधीच व्हिसा देणार नाहीत. आचार्यजी, तुम्ही अनेकदा विवाहाच्या विरोधात बोलला आहात. कशाच्या? विवाहाच्या. विनाशाच्या? विवाह. यांना वाटतंय मी पहिल्यांदा ऐकलंच नव्हतं. तर आचार्यजी, जर एखादी महिला एकटी असेल आणि कुणाचं कुटुंब नसेल, तर विवाह तिच्यासाठी सुरक्षितता ठरत नाही का? म्हणजे तुम्हाला खरंच वाटतं का की समाज विवाहाशिवाय टिकू शकतो? हे अवलंबून आहे ना की तुम्ही कोणत्या समाजाबद्दल बोलत आहात. जर हा समाज आहे तसाच चालवायचा असेल तर या समाजाचे नियम कायदे सुद्धा चालवा. आणि जर चांगला समाज घडवायचा असेल तर लोक सुद्धा चांगले लागतील, त्यांचे निर्णय, त्यांची कर्म आणि त्यांची नाती सुद्धा चांगली असतील. साधी गोष्ट आहे. तुम्ही म्हणता असं तर समाज चालणारच नाही. मी विचारतो कोणता समाज? जसा आहे तसा? मग आहे तसा तर अजिबात चालणार नाही. मी जी गोष्ट सांगतोय ती जर लक्षात आली तर सध्या जसा समाज चाललाय तसा चालणार नाही. पण जर तसा चालणार नाही याचा अर्थ असा नाही की चालणारच नाही. तसा चालणार नाही, पण त्यापेक्षा खूप खूप चांगला समाज असू शकतो का? जेव्हा तुम्ही म्हणता की मी लग्नाचा विरोध करतो, मी वारंवार सांगतो मला लग्नाशी खरंच काही घेणं देणं नाहीये. खरंच नाहीये. मी तुम्हाला गीता शिकवतो आणि तिथं वारंवार म्हटलं जातं की कर्माला सोडा, मागे कर्त्याबद्दल बोला. लग्न तर एक कर्म आहे. फेरे घेतले, कुठे जाऊन सही केली, म्हटलं लग्न झालं. माझा प्रश्न हा आहे की तरुण स्त्री पुरुष जेव्हा लग्न करतात तेव्हा नक्की काय घडतं हे आधी आपण समजतो का? कधी जवळ जाऊन बघितलंय का की ती घटना काय आहे? तुम्ही ते समजून घ्या. त्यानंतर कदाचित स्त्री पुरुष संबंधांचं एक चांगलं चित्र किंवा चांगला पर्याय समोर येईल. तुम्ही याकडे असं बघता की समाज तर असा चालवायचा आहे. पण हे आचार्यजी म्हणतात, मग असाच समाज राहिला आणि लग्न नसेल तर समाजात अनाचार, व्यभिचार पसरेल ना? तुमचं म्हणणं बरोबर आहे. लोक जसे आहेत तसेच राहतील आणि तसं राहून जर लग्न करणार नाहीत तर नक्कीच गोंधळ उडेल. नक्कीच तसं होईल, मी मान्य करतो. हे सगळे ज्वालामुखी बनतील आणि फटाफट स्फोट होतील. इकडे तिकडे मारामारी होईल, मान्य करतो. पण तुम्ही चूक करत आहात. तुम्हाला असं वाटतंय मी म्हणतोय असाच समाज राहावा आणि लग्न नसावं. नाही, मी तसं म्हणत नाहीये. मी माणसाला चांगलं बनवू इच्छितो. आणि मी म्हणतोय की जर माणूस चांगला झाला तर त्याची सगळी कर्म चांगली होतील, सगळी नाती चांगली होतील, ज्यात लग्नाचा सुद्धा समावेश आहे. तुम्ही जर चांगले असाल तर तुमच्या सगळ्या निवडी बदलतील. मग तुम्ही सोबत राहण्याचा जो निर्णय घेता तो सुद्धा चांगला होईल ना? जर प्रत्येक माणूस चांगला होत असेल तर समाज आपोआप चांगला झाला ना? मी जे सांगतोय त्याच्या मुळाशी लग्नाचा विरोध नाहीये. तर सध्या जे चाललंय त्यात असलेल्या दुःखाबद्दल संताप आहे. तुमचं वय किती आहे? 22. 22 वर्ष. तुम्हाला काय कळतंय?
तुम्हाला काय माहिती आहे? तुम्ही लग्न करायला तयार आहात. तुम्हाला काय माहिती आहे? तुम्ही 22 वर्षांचे होता, तेव्हा तुम्हाला आयुष्याबद्दल काय माहिती होतं? तुम्ही 25 चे असाल, 27 चे असाल. भारतात मुली यापेक्षा जास्त वाचू शकत नाही. 22, 25, 27 त्यानंतर तर तुम्हाला काय माहिती आहे सांगा ना? जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखत नाही, आयुष्याला ओळखत नाही, तेव्हा तुम्ही काय करायला निघालात? हे तुम्ही काय करायला निघालात? तुम्ही मला विचारताय पर्याय काय आहे? मी म्हणतोय, मी जी गोष्ट बोलतोय, ती तर स्वतःहून समोर येईल. मी फक्त एवढं म्हणतोय, की सध्या तुम्ही जे करताय, ते बघा ना, की कसं होतंय. 22 वर्षांची मुलगी, 26-25 वर्षांचा मुलगा, यांना काय कळतंय? त्यांच्याकडे फक्त रासायनिक उत्तेजना आहे. शरीरात हॉर्मोन्स स्त्रवतायत आणि कुटुंब, समाज आणि चित्रपटांचा दबाव आहे. आणि एक मोठा हव्यास आहे, की मी कशीही असेल, पण लग्नाच्या रात्री तरी मी राजकुमारी बनेन ना. मॅरेज तर नंतरची गोष्ट आहे. आधी तर वेडिंग डे येईल आणि लग्नाच्या रात्री प्रत्येकजण प्रिन्सेस असते. किती छान वाटतं ना प्रिन्सेस बनणं, एका रात्रीची प्रिन्सेस. भारताची निम्मी अर्थव्यवस्था याच एका गोष्टीवर चालली आहे. मुलींना एका रात्रीची प्रिन्सेस बनवण्यात. एका रात्रीची राजा-राणी आणि जन्मभराची. हे तुम्ही काय करायला निघालात? सांगा ना. एक व्यक्ती आहे, एक गोष्ट सांगा. हॉस्टेलमध्ये शेअरिंगवर रूम असते ना, तिथे जेव्हा आम्ही गेलो होतो, तेव्हा एका टप्प्यावर पर्याय दिला गेला होता, की याच्यासोबत राहायचंय की नाही. शेअरिंग रूममध्ये एक छोटासा पडदासुद्धा लावतात, जेणेकरून आपापली प्रायव्हसी राहील. एकच दार असतं, तिथून आत आल्यावर याचा इकडे आणि त्याचा तिकडे. आणि ती 2-4 वर्षांची गोष्ट असते. तरीही तिथं खूप काळजी घेतली जाते, की मी कोणासोबत राहतोय. तुमच्या आयुष्यात कोणीतरी अनोळखी माणूस येईल आणि तुम्ही म्हणताय, की आता तो जन्मभर तुमच्या सोबत राहील. तो तुमच्या अंथरुणात घुसून झोपेल. तो तुमच्या शरीरात घुसून झोपेल. तुम्ही तरी वेडे आहात किंवा मी तरी वेडा आहे. मी कल्पनेत सुद्धा ही गोष्ट सहन करू शकत नाही. आणि तुम्हाला सांगण्यात आलंय, की एक खूप मोठं एक्झिट बॅरियर आहे. इतक्या सहज एकदा नातं बनलं, की ते रद्द करता येत नाही. बरोबर? भारतात प्रत्येक गोष्टीसाठी आपण एक्झिट बॅरियर खूप उंच बनवतो. उदाहरणार्थ, तुम्ही एखादी कंपनी सुरू करा. कंपनी बनवणं सोपं आहे, पण बंद करणं खूप कठीण आहे. हजार प्रकारचे कायदे आहेत. कंपनी लवकर बंद होत नाही. तसंच याचं आहे. जेव्हा दोघीही नवरा-बायको कोर्टासमोर जाऊन पूर्णपणे नाक घासतात, की आम्ही दोघांच्या सहमतीने सांगतोय, आम्हाला घटस्फोट घेऊ द्या. तेव्हा कुठे कोर्ट त्यांच्यावर कृपा करतं. ठीक आहे. त्यात थोडं जरी कुणी काही वरखाली केलं, काही आक्षेप घेतला, तर 20 वर्ष फिरत राहा. घटस्फोट मिळणार नाहीच. आणि घटस्फोटासोबत इतर किती गोष्टी जोडलेल्या असतात. मुलांची कस्टडी कुठे जाणार? पोटगी काय असेल? सगळं काही. सामायिक बँक अकाउंट्स आहेत, सामायिक प्रॉपर्टी आहे. याचं काय व्हायचं? तुम्ही यात प्रवेश करायला निघाला आहात 22 वर्षाच्या वयात. तुम्ही इतक्या मोठ्या संकटात शिरताय आणि तुम्हाला काहीच माहीत नाहीये, काही समज नाहीये. तुम्ही थोडीसुद्धा दुनिया बघितली नाहीये आणि इतकी मोठी गोष्ट कायदेशीररित्या आयुष्यात आणताय. हे तुम्ही काय करायला निघाला आहात? आणि तुमचं पूर्ण आयुष्य आता याचाच गुलाम होऊन जाणार. हे तुमच्या आयुष्याचं केंद्र बनून जाईल. 25 नंतर, 30 नंतर तुम्ही दुसरं काय करता मला सांगा? तुमच्या आयुष्याचं केंद्र काय असतं? हेच तर. आयुष्य याच कामासाठी आहे का? बेशुद्धीमध्ये नकळत नाटं बनवून घ्या आणि मग जन्मभर त्याची सेवा करा. आणि विशेषतः जर महिला असाल, तर मुलं होतील. आणि मग म्हणा, आता मी काय करू शकते? हेही आलं, तेही आलं. एक इथे पण आहे. आता मी काय करू शकते?
अरे तूच काहीतरी केलं असशील तेव्हाच हे सगळं आहे ना. तेव्हा का नाही म्हणालेस की मी काय करू शकते? मी रोज हे भोगतोय म्हणूनच मला माहिती आहे. लाचारीचे कितीतरी किस्से रोज माझ्याकडे येतात. रोज. आणि मला समजत नाही की आता यांची मदत कशी करावी. मग मी काहीच करू शकत नाही. मी नकार देतो. अनेकदा मी असं करतो की सांत्वना देतो, "ठीक आहे, जा." एक काळ होता 10-15 वर्षांपूर्वी जेव्हा मला या गोष्टींशी लढायचं होतं. मला वाटायचं काहीतरी होऊ शकतं. आज माझ्याकडे फक्त हतबलता आहे. काही होऊ शकत नाही. काही करू जरी वाटलं, तिची मदत करावी वाटली, तरी ती स्वतः अशा स्थितीत नसते की आता ती मदत स्वीकारू शकेल. ही एक खूप विचित्र आणि ॲबनॉर्मल गोष्ट आहे. जी तुम्हाला नॉर्मल फक्त यासाठी वाटते कारण प्रत्येकजण तेच करतोय. फक्त म्हणूनच तुम्हाला ते नॉर्मल वाटतं. मित्र तुम्ही इतक्या सहज बनवत नाही ना. मित्र बनवलं तरी अनेक मित्र 6 महिने, वर्षभर, 2 वर्षानंतर सुटतात. तुम्ही कसं काय कुणाशी तरी जन्मभरासाठी बांधले जाताय? तुम्ही काय जाणता? तुम्हाला काय समजतं? माझा फोकस याच्यावर आहे. तुम्हाला काय माहिती आणि तुम्ही काय जाणता समजता? मी माणसाबद्दल बोलतोय. तुम्ही चेतनेच्या एका स्तरावरून लग्नाचा निर्णय घेतला. तुमच्या चेतनेचा तो स्तरच खूप खालचा आहे. तर तुमचा निर्णय चांगला कसा असू शकतो? मी म्हणतोय ज्या बिंदूवरून, ज्या स्तरावरून लग्नाचा निर्णय घेताय, तो स्तर उंचावून टाका. त्यानंतर तुम्ही कोणताही निर्णय घ्या. लग्न करायचंय, आनंदाने करा, मजेत करा. करा शिक्षण व्यवस्था अशी, की मला खात्री पटेल, की 25 वर्षांचे होताना आपली मुलं-मुली वैचारिकरित्या पूर्णपणे परिपक्व झाले आहेत. त्यानंतर त्यांनी लग्न करावं, चांगली गोष्ट आहे. तुम्ही अज्ञानी आहात. तुमची सगळी लग्न, सगळ्या चुका, सगळे निर्णय अज्ञानीपणातून होत आहेत. पण तुम्हाला खूप घाई झाली आहे. गाठ बांधून घेण्याची. बोले चुडिया, बोले कंगना, हाय में हो गई तेरी साजना. काय हसू फुटतं. आय हाय हाय हाय. मी लाजेने लाल झाले. मी काही विचित्र बोलतोय, की आपलं जग विचित्र आहे? जसं हे जग चाललंय, जर हे जग अगदी बरोबर असेल, तर मी वेडा आहे. पण जर मी वेडा असे नाही, तर मला वेडच राहायचंय. मला असं तर अजिबात व्हायचं नाहीये. काय करताय? 22 वर्ष. एकीकडे तुम्ही म्हणता 22 वर्षांचा मुलगा, 24 वर्षांची मुलगी, असं बोलतात ना? आता मी त्यांना भेटलो आणि त्यांचं वय विचारलं त्या ठिकाणी. तर ते स्वतः म्हणत होते, की 26-28 मध्ये सुद्धा आम्ही स्वतःला निब्बाच म्हणवतो. एकीकडे तुमचं हे आहे, की आम्ही 26-28 चे झालो तरी निब्बा आहोत. निब्बा म्हणजे असंच टीनेज कॅरेक्टर दाखवणारा. लोकभाषेत त्याचा हाच अर्थ होतो. इमॅच्युअर. एकीकडे तुम्ही 26-28 झालात तरी 30-30 वर्षांचे होऊन सुद्धा बॉयिश, गर्लिश. एकीकडे तुम्ही 26-28 झाला तरी बॉयिश, गर्लिश असं वागता आणि दुसरीकडे इतका मोठा निर्णय, इतका कधीही न बदलता येणारा निर्णय आणि इतके गंभीर परिणाम असलेला निर्णय तुम्ही 22, 24, 25 मध्ये घेऊ इच्छिता? याचा अर्थ सांगा. हे नका म्हणू, की 25 मध्ये नाही तर 45 मध्ये करू का म्हाताऱ्या? असंच म्हणतात. हे नका सांगू, की 25 मध्ये नाही तर 45 मध्ये. मी तुम्हाला सांगतोय तुम्ही जे करताय, ते तुम्ही स्वतः बघा, की काय करताय. एज्युकेशन तुमच्याकडून पूर्ण होत नाहीये. तुम्हाला जगाबद्दल 4 गोष्टी विचारल्या तर तुम्हाला काही माहिती नाहीये. सामान्य ज्ञानाच्या नावावर तुम्ही रील्स बघितल्या आहेत. विज्ञानाचं शिक्षण तुम्ही पॉडकास्टवरून घेता. इतिहास पुन्हा करून वाचायचा. YouTubeवर एक्सप्लेनर व्हिडिओ येतात. हा तुमच्या माहितीचा, शिक्षणाचा, चेतनेचा स्तर आहे. तुमचे रोल मॉडेल्स कोण आहेत? सेलिब्रिटी आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचंय? हे जास्त काळ टिकणार नाही. हे असं कोसळेल. 22व्या वर्षी तू तीच आहेस जी 12व्या वर्षी होतीस? 12 वर्षांची बार्बी आजही खेळतेस?
12व्या वर्षी लग्न राहून दिलं असतं तर 22मध्ये कसं वाटलं असतं? तर 32व्या वर्षी तू तीच राहणार आहेस का जी 22मध्ये आहेस? जर 12व्या वर्षीचं लग्न 22व्या वर्षी मान्य नसेल, तर 22व्या वर्षांचं लग्न 32 पर्यंत कसं टिकेल? सांगतो कसं टिकेल. स्वतःचा गळा आवळून आवळून पिकतं. मला माहिती आहे तुमचे तर्क काय आहेत. असं असेल तर मग कधीच करू नये का? एकतर भारताची मोठी समस्या ही आहे, की इथं मुलगा-मुलगी एकमेकांना स्पर्श करणं तर सोडा, नीट बघूसुद्धा शकत नाहीत. जर त्यांचं लग्न लावून दिलं नाही तर. अगदीच नालायक, निर्बुद्ध मुलगा असेल. पण एका कामासाठी तो नक्कीच घरच्यांकडे, आजी-आजोबाकडे येतो. कशासाठी? लग्न लावून द्या. ही युटिलिटी तर राहते फॅमिली सिस्टमची. कारण ज्या लायकीचा तो मुलगा आहे, त्याला कधीच कोणती मुलगी स्पर्श करू देणार नाही. जर त्याचं अरेंज मॅरेज लावून दिलं नाही तर. म्हणूनच घाई असते. कारण आतून तर सगळं गुळगुळ होतच असतं. आणि ते मिटवण्याचा एकच मार्ग असतो, की आता टोकाचं पाऊल उचलून टाका. लग्नच लावून द्या. अरे इतकं टोकाचं पाऊल कशाला घ्यायचं? डेटिंग कर ना. हे बघा, आचार्य असूनही पाश्चिमात्य संस्कृतीच्या गोष्टी करतोय. वामपंथी, वामाचार्य. हा परकीयांचा एजंट आहे. जॉर्ज सोरोसकडून पैसे घेतो. भारतीय संस्कृती नष्ट करण्यासाठी याला प्लांट केलं गेलंय. ऐकलत का आता हा काय बोलला? डेटिंग? मी कसं वाचवू आपल्या राष्ट्राला? तुमचं मुलींचं मला माहीत नाही, पण पुरुषाचा देह आहे म्हणूनच पुरुषांचं माहिती आहे. जेव्हा तुम्ही 22-24 वर्षांपर्यंत सुद्धा अविवाहित राहता, तेव्हा आतमध्ये जो दाह पेटलेला असतो ना, तुम्ही म्हणता दुसरा काही मार्ग नाही, मला कुणी मिळणार नाही, काही होणार नाही. आजी, लग्न. मरण्यापूर्वी आजीची शेवटची युटिलिटी हीच असते, की लग्न लावून देऊन मग ती मरते. कितीतरी अशा शाळा आहेत जिथे खूप अभिमानाने म्हटलं जातं, केवळ मुलींसाठी. जिल्हा परिषद मुलींची शाळा. अरे बाबा, बोलू द्या ना त्यांना एकमेकांशी. हे बघा, हा अनाचाराला प्रोत्साहन देतोय. असं तर सगळं मुली-मुली आपापसात व्यभिचार करतील. पाश्चिमात्य देशात बघितलंय का टीनेज प्रेग्नन्सी किती असते? पाश्चिमात्य देशांची निंदा भारतात फक्त तेच लोक करतात, ज्यांना वेस्टवाले कधीच व्हिसा देणार नाहीत. हे जितके लोक बोलत असतात ना, की अमेरिका, वेस्ट, नरक आहे. हे सगळे तेच आहे, ज्यांना कधी तिकडच्या जमिनीवर पाऊल ठेवण्याची परवानगी मिळणार नाही. इतक्या खालच्या दर्जाचे हे लोक आहेत. तेच त्यांची निंदा करत राहतात. त्यांच्या मते वेस्ट म्हणजे काय? ड्रग्सचा अड्डा, टीनेज प्रेग्नन्सीचा अड्डा. त्यांनी सगळं ज्ञान आपल्या शास्त्रातून चोरलंय आणि त्यांची सगळी संपत्ती आपल्याला लुटून आली आहे. जितके दोष असू शकतात ते सगळे वेस्टमध्ये आहेत. हे ते लोक आहेत ज्यांना भारताची खरी चांगली बाजूसुद्धा माहिती नाही. ना त्यांना भारताची खरी महानता माहिती आहे. ना वेस्टची खरी वाईट बाजू. भारताच्या चांगुलपणाच्या नावावर काल्पनिक गोष्टी सांगतील, की वेदांमध्ये न्यूक्लिअर रिॲक्शनच्या गोष्टी आहेत. आणि वेस्टच्या वाईट गोष्टींच्या नावावर खोट्या गोष्टी सांगतील. वेस्टमध्ये ना त्या सगळेच्या सगळे ड्रग्स ॲडिक्ट आहेत. एका मुलाने आणि मुलीने शांतपणे एकत्र बसून बोलण्यात काय वाईट आहे? त्यांना एकमेकांना ओळखू द्या. सहज नातं विकसित होऊ द्या. पुढे जाऊन जर त्यांनी कायम सोबत राहण्याचा निर्णय घेतला, तर त्या निर्णयाला विवाहाचं नाव द्या. विवाहामध्ये वाईट काहीच नाहीये. पण तो निर्णय अचानक येऊ शकत नाही. कारण तुम्ही लग्नाची जी व्याख्या दिली आहे, ती खूप कडक आहे. इतक्या कडक आणि बांधलेल्या गोष्टीत कुणालाही असं उचलून फेकता येत नाही. गोष्ट लक्षात येते का? एकीकडे म्हणता, "नाही, नाही, मी एम्प्लॉयी बनणार नाही."
मी फ्रीलान्सर बनीन. का? कारण मला रेग्युलर जॉबचं ओझं सहन होत नाही. मला माझ्या अटींवर काम करायचं आहे. कधी याच्यासाठी तर कधी त्याच्यासाठी काम करीन. बरं, तू माझ्यासाठी फ्रीलान्सर म्हणून काम करशील का? नाही नाही, आता नाही. का? तर मी लग्न करायला चाललोय. तू जॉबमध्ये बांधलं जाणं मान्य करत नाहीयेस, पण जन्मभर एका व्यक्तीसोबत बांधलं जाणं मान्य करतोयस. तुला दिसत नाहीयेस तू काय करतोयस? आणि तुझं वय आहे 24. हे चाललंय. आता सांगा, हे जर ठीक चाललं असेल तर ठीक आहे. हे जर ठीक चाललं असेल तर सांगा. फ्रस्ट्रेटेड वाईफ, हेनपॅट हस्बंड, दोघं एकमेकांचं डोकं खात आहेत. लेकर प्या 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 करतायत. आपण नवरा बायकोवर विनोद का बनवतो? कधी विचार केला या मागच्या मानसशास्त्राचा? कारण आपल्याला माहिती आहे की ही गोष्टच विनोदी आहे. सर्वात जास्त विनोद नवरा बायकोचेच तर असतात. बायको नवऱ्याला, ऐका भाजी आणा. नवरा बायकोला, हा हा हा, झाला विनोद. कारण त्यांचं नातंच विनोदी आहे. काहीही करा, तो विनोदच आहे. विनोदाचा अर्थ असतो काहीतरी विसंगत आहे, काहीतरी बेमेन आहे, काहीतरी ॲब्सर्ड आहे. हे जे तुम्ही नातं बनवलंय ना, ते नातंच ॲब्सर्ड आहे. म्हणून त्यावर इतके विनोद बनतात. नाही, पण मग त्या लैंगिक गरजा सुद्धा असतात ना. माणूस आहात, प्राणी नाही. योग्य संगोपन झालं असेल तर माणसाला माहीत असतं की आपलं शरीर कसं वागवायचं. तुम्हाला का भीती वाटते की जर मुला-मुलींना स्वातंत्र्य दिलं तर प्रत्येक गल्लीबोळात अनाचार होईल? या संस्कृतीवाद्यांची सर्वात मोठी भीती हीच आहे की जर मी मुलीला स्वातंत्र्य दिलं तर ते मग डोळे मिटतात आणि आपल्या लेकीबाळ्यांची कल्पना करतात की त्या रस्त्यावर नग्नावस्थेत संभोग करतायत आणि म्हणतात मारून टाका या आचार्याला. असं नाही होणार. मी माझ्या मरणाबद्दल बोलत नाहीये. मी तुमच्या मुलीबद्दल बोलतोय की असं नाही करणार. कारण आपण प्राणी नाही आहोत. आपण मनुष्य आहोत. आणि मनुष्याला जर योग्य शिक्षण दिलं तर तो कुत्र्यांसारखी कामं नाही करणार. अनेकांना वाटतं की जर हे नियम कायदे हटवले तर माणूस कुत्रा मांजर बनेल. नाही बनणार. तुम्हाला काय मानवतेवर विश्वास नाही आहे? आपल्याकडे जेव्हा सर्वोच्च होण्याची शक्यता आहे तेव्हा तुम्हाला का भीती वाटते की आपण कुत्रा मांजर बनू? शिक्षण द्या ना त्यांना, जेणेकरून ते आपली चेतना उंचावू शकतील. त्या चेतनेच्या उंचावण्यामुळेच मग कृष्ण म्हणतात की जे व्हायला नको ते मग होत नाही. संन्यास, संयम सगळं येतं जेव्हा आत्मज्ञान येतं. तर तुम्हाला का वाटतंय की मुलं-मुली एकदम वाईट होतील, वेडे होतील? सगळीकडे लैंगिक हिंसा चालली आहे. हे, ते, असं, तसं अशीच कल्पना आहे ना तुमची. नाही होत असं बाबा. नाही होणार. तुमचा प्रश्न आधी तर चुकीचा होता. मला लग्नाशी समस्या नाही आहे. मला त्या व्यक्तीशी समस्या आहे जो पूर्णपणे अज्ञानी आहे. तरी एक खूप मोठी गोष्ट आपल्या आयुष्यात घुसवत आहे. मला त्या व्यक्तीशी समस्या आहे. माणूस समजूतदार असेल तर त्याने लग्न करावं का नाही? आपण आक्षेप घेणारे कोण? मला माणसाच्या नासमजुतीशी समस्या आहे. आणि लग्न ही एकच गोष्ट नाही आहे. जर तुम्हाला या लग्नाच्या संस्थेला द इन्स्टिट्यूशन ऑफ मॅरेज नीट करायचं असेल तर त्यासाठी आधी इन्स्टिट्यूशन ऑफ एज्युकेशननं नीट करावं लागेल. सध्या जसा आपला समाज आहे, जसं शिक्षण आणि कुटुंब आहे, त्यात याच प्रकारची लग्न होतील जी आता होत आहेत. आणि असाच समाज राहील. जेव्हा बदलेल तेव्हा सगळं एकाच वेळी बदलेल. मुलांसारखी दिसताय तुम्ही. इतके लहान लहान आहात आणि नवरी नवरदेव बनताय. बाळा, आधी गोट्या खेळून घे माझ्यासोबत. फेरेनंतर घेऊ. या आधी गोट्या खेळू. काही जण तर खरंच असे असतात की अग्नीसमोर बसलेले असताना त्यांना जर म्हटलं पोकेमॉन तर तो खरंच धावत येईल. त्याचं तुम्ही
लग्न लावताय? बालविवाह काही संपलेले नाहीत. आपल्याला वाटतं 8-10 वर्षांचा, 12 वर्षांचा असेल तरच बालविवाह आहे. अरे आतून तर तू आजही 8 वर्षांचाच आहेस. मग वय बाहेरून 26चा का असेना, सर्व बालविवाहच करतात. सगळ्यांना शिक्षा व्हायला हवी. काही नाही म्हणू शकत. मी एके दिवशी अचानक गायब होईन, काही मार्ग नाही. बोला, बोला. आचार्यजी, आपली जी वडीलधारी माणसं असतात, ती खूप लवकर आपल्याला सल्ला द्यायला येतात, की आम्ही जग बघितलंय. पण जेव्हा त्यांनी लग्न करून बघितलंय आणि त्यांना माहितीये, की हे बंधन आहे आणि यात फक्त दुःख आणि त्रासच आहे आणि आपण घरात सुद्धा ते बघतोच. तर यात कुटुंबियांचा काय स्वार्थ असतो, की ते आपल्या मुलांना थांबवत नाही? काय करतं? तर यात कुटुंबियांचा काय स्वार्थ असतो, की ते मुलांना योग्य सल्ला देत नाही? त्यांनी आयुष्यात कधी दुसरा पर्याय बघितलाच नाहीये. त्यांना वाटतं हेच आहे, हेच करा. तुमचं आयुष्य तसंच असतं जशी तुमच्या चेतनेची लेवल असते. चेतना केंद्र आहे. त्याच्याभोवती तुमचं विश्व असतं. जर केंद्र या स्तरावर असेल, तर विश्वसुद्धा याच स्तरावर असेल. त्यांना वाटतं हेच विश्व आहे. याच्या वर काही असू शकत नाही. आणि जेव्हा वर काही असेल, तेव्हा त्याचं विश्वसुद्धा वेगळं असेल. हे त्यांच्या लक्षातच येत नाही. त्यांची चूक नाहीये, त्यांच्या लक्षात येणार नाही. नाही येणार लक्षात. आणि मी सांगतो, ही सुद्धा खूप अश्लील गोष्ट आहे, की एखाद्या मुलीला वारंवार सांगणं, "लग्न कर, लग्न कर." ही किती वल्गर गोष्ट आहे. आपल्याला एक माहिती आहे, की लग्नाच्या केंद्रस्थानी सेक्स आहे. यावर खूप लोकांना आक्षेप असतो, की हा आचार्य स्वतः सेक्स मॅनियाक आहे. वारंवार बोलतो लग्न म्हणजे सेक्स. अरे लग्नात इतरही गोष्टी असतात. एकमेकांची साथ देणं, जन्मभराचा आधार, म्हातारपणाची काठी, भावनिक ओढ. भाऊ, एक गाडी असते. त्यात एसी सुद्धा असतो, म्युझिक प्लेअर सुद्धा असतो. पण म्युझिक प्लेअर आणि एसीमुळे गाडीची व्याख्या थोडीच ठरते. गाडीची व्याख्या हीच आहे, की जी चालेल, चाकं. त्याचप्रमाणे लग्नात इतर 2-4 गोष्टी असू शकतात. पण त्या ॲक्सेसरीज आहेत. लग्नात मध्यवर्ती गोष्ट सेक्स असते. आणि जे म्हणतात ना, की नाही, नाही, आम्ही सेक्ससाठी लग्न नाही केलं. त्यांना विचारा, ज्याच्याशी लग्न करायला जाताय, असं कळलं की मुलगा आहे तर कराल का? तुम्हाला कळलं की ती मुलगी अशिक्षित आहे तरीही कराल. कारण शिक्षण तुमच्यासाठी ॲक्सेसरी आहे. तुम्हाला कळलं की तिच्याकडे रुपये पैसे कमी आहेत, तुम्ही तरीसुद्धा कराल. पण अनिवार्य अट कोणती आहे? अलंघ्य अट कोणती आहे? की मुलगी तर असायला हवी ना? फेरे घेताना कळलं की मुलगी नाही आहे, मुलगा आहे. तर लग्न तुटेल. याचा अर्थ लग्नात महत्त्वाचं काय असतं? जसं गाडीत महत्त्वाची असते मूव्हमेंट, गाडीत बाकीच्या गोष्टी पण असतात. म्युझिक प्लेअर, एसी वगैरे ॲक्सेसरीज आहेत. त्या गोष्टी गाडीला डिफाईन करत नाही. तसं लग्नात मध्यवर्ती गोष्ट सेक्स असते. तर मी म्हणतो हे वल्गर आहे कुणाला वारंवार विचारणं, लग्न कधी करताय? हे तुम्ही सेक्स कधी करताय असं विचारण्यासारखं आहे. का विचारताय? याच्याशी संबंधित आहे? तुम्ही तर तेच करणार ते तुम्हाला करायचंय. मला फक्त हैराण करा. द्या त्यांना तिकडे. नमस्ते आचार्यजी. मी बडोद्याहून आली आहे आणि तिथं माझा एक ग्रुप आहे. सगळे व्हिगन मित्र आहेत. त्यांना माहिती आहे की मी तुम्हाला फॉलो करते. ते मला चिडवतात, पण तुमचा आदरसुद्धा करतात. अलीकडेच ते मला चिडवत होते की तुम्ही लग्नाच्या विरोधात आहात. मी आपला साधा-भोळा, निरागस माणूस आहे. मी कधी बोललो का लग्नाचं? हे एक मिसकन्सेप्शन आहे, कारण ते अर्धवट ऐकतात किंवा फक्त शॉर्ट पाहतात. मग मी सांगितलं की असं काही नाहीये. तुम्ही नेहमी स्वातंत्र्य दिलंय की करायचं तर करा, नसेल तर नका करू. हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे आणि तुम्ही लिव्ह इन रिलेशनशिपसाठी सुद्धा तयार आहात. तर त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही असं कसं बोलू शकता? कारण लोक तर हल्ली कसेही असू शकतात. एक माणूस चांगला असेल, दुसरा नसेल. मग कळणार कसं? आणि तुम्ही असं प्रोत्साहन देत असाल तर समाजात काय होईल?
ते तुमचा आदर करतात, पण त्यांना ही चिंता वाटते. तर त्यांच्या वतीने मी तर याचं काहीच होऊ शकत नाही. चिंता तर राहणारच. जो जिथे असतो त्याच्या चिंता सुद्धा त्याच्या आसपासच्या असतात. पाऊस पडत असतो तेव्हा मांजरीला काय चिंता असते? तिला ही चिंता नसते की छप्पर गळतंय. तिला ही चिंता असते की उंदीर कुठे गेले. जो जसा असतो त्याच्या चिंता सुद्धा तशाच असतात. तर या राहणारच. प्रेमाला प्रेमच राहू द्या. जबरदस्ती काहीतरी नाव देऊ नका. तुम्ही घाबरता आणि नाव देऊन टाकता. लिव्ह इन, लिव्ह इन, लिव्ह इन म्हणजे काय असतं? मला वाटतं काही फरक नाहीये. लग्न ही तर फक्त एक सामाजिक मान्यता आहे ना. म्हणजे मी असं सांगितलंय त्यांना. एवढं तर बोललो, अजून काय सांगू? दोन लोक आपल्या उंचीने, आपल्या समजुतीने एकमेकांशी जोडलेले आहेत. या तिसऱ्याने कशाला दोन घालावं? तुमचं म्हणणं काय आहे? तुम्ही कोण आहात? हां, तुम्ही हे म्हणू शकता की त्याच्यासोबतच मी पण तुमच्याशी कोणत्याही प्रकारे संबंधित होऊ इच्छिते. ते समजू शकतो. पण या नात्याला ठरवणारे किंवा आपत्ती दर्शवणारे तुम्ही कोण आहात? स्वातंत्र्य आपल्याला इतकं का घाबरवतं? आणि मी स्वैराचाराबद्दल, उद्धटपणाबद्दल किंवा गोंधळाबद्दल बोलत नाहीये. मी त्या स्वातंत्र्याबद्दल बोलतोय जे समजूतदारपणासोबत येतं. पण आपल्याला समजूतदारपणा नकोय, तो आपल्याला घाबरवतो. समजूतदारपणासोबत जे बक्षीस मिळतं, त्यापासून सुद्धा आपण वंचित राहायला तयार असतो. समजूतदारपणासोबत काय येतं? स्वातंत्र्य. पण समजूतदारपणा अहंकारासाठी धोकादायक असतो. म्हणून आपण म्हणतो स्वातंत्र्य मिळालं नाही तरी चालेल. पण समजूतदार मात्र बनणार नाही. मी स्वातंत्र्य विकायला तयार आहे. पण समजूतदारपणाला खूप घाबरतो. समज घातक आहे. आपण कसे लोक आहोत? काय बोलू? आपण घाबरट लोक आहोत. खूप फटके पडलेत लहानपणी. भीती मनात पूर्णपणे बसलीये. आपली स्वप्न सुद्धा घाबरलेलीच असतात.